स्वागत केली रातभर हनुमान केलं काय सांगू तुला काय भाऊ चौडी करा थोडीशी चौडी करा जाऊ दे बसू द्या काय भाऊ शांत बसूच करा नाही यार जाऊ दे माझा जोडीदार जाऊ दे कीप सायलेन्स नो वॉचिंग बाबा रातभर स्वागत केली प्रेम केलं आणि सकाळी उठलो चहा पेत बसलो खुर्चीवर आणि बायको आली मी तिच्याकडे बघून असलो ती माझ्याकडे बघून असते नजरेला नजर फिटली नजर पिटली नजरेची भाषा नजरेनं ओळखली आणि मी तिला बोललो म्हणलं कसं होतं रातचं प्रेम ती मला काय म्हणते कोणतं प्रेम असं कसं वर नजरा तळ करून आणलं काय ना म्हणलं या असं झालं रातभर केलं ना आपलं गेलं असं झालं अरे तिला म्हणलं आपलं कसं होतं रातचं प्रेम अरे ती म्हणे कोणतं प्रेम काय म्हणलं काय अर्ग म्हणलं जे आपण रात्री केलं त्यालाच प्रेम म्हणतात ती मला काय म्हणती याला प्रेम म्हणतात अरे येतं खूप माझा पेंटेल मी घरा माग अशी रोज करायची म्हणजे तुझी बायको ती कोपरगावची मनीषा तिथं नाही रे अरे ती कोपरगावची मनीषा अरे तीच ना कुंभाराचा पिंट्या मीच ना सारख्या तोडायच्या माझ्या करवट्या पाटाकला 12 वाजले नाही तर पुढे 1 वाजता शांत बस मला कशासाठी बोलवलं गावची यात्रा म्हटलं 4-6 शाळे माणसाची गरजे असं मी जातीची येणे घाबळाची कामं नव्हे मग आपला दुसऱ्या माणूस कोण पैशावाला कंपनीचे मालक राजेश कुमार सांगितलं होतं त्यांना बोलावून घेऊ पैसा मी सगळं घेऊन या म्हणा पैशाने घेऊन येतो ती व्याजाने घ्यावं आता त्यांना बोलून घेऊ का एटीएम सगळं घेऊन या हो राजेश कुमार सांगितलं भावा आई वडील आनंदात भावा लहानपणाचे जीवाचे जीवलग मित्र भेटले मला किती आनंद झाला देव तुमच्या आत्म्याला शांती देव देव तुमच्या घरात सुख शांती देव असं मला म्हणायचं होतं उलटी पार्टी म्युन्सिपाल्टी झाली बाबा शिक्षण कमी असल्यामुळे भाषण पसतंय पण जाऊ दे मित्र भेटले मला आनंद वाटला त्याची म्हणे बाबा मित्र तारी मित्र मारी मित्र मित्राचा कैवारी मित्र तारी मित्र मारी मित्र मित्राचा कैवारी दुःख आडवाया उमऱ्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा मित्र हा गुरुप्रमाणे असतो बाबा ज्याच्या संगतीनं राहून काहीतरी चांगलं शिकता आलं पाहिजे मित्र हा परिसाप्रमाणे असतो ज्याच्या स्पर्धाने जीवनाचं सोनं झालं पाहिजे बरोबर की नाही तसे तुम्ही लहानपणाचे माझे जीवाचे जीवलग मित्र आहात आणि तसे आपण गावातले चांगले मित्र असल्यामुळे चांगली माणसं असल्यामुळं चालू वर्षी गावाने आपल्यावर विश्वास ठेवून आपल्याला ग्रामपंचायत मध्ये निवडून दिलं आपल्या विरोधात कोणी विरोध वापरला कोणी निरोध आपल्या विरोधात कोणी विरोध केला नाही असं म्हणायचं की तुला आपल्या विरोधात कोणी विरोध केला नाही आणि आपल्याला ग्रामपंचायत मध्ये निवडून दिलं बरोबर का नाही म्हणून आता आपण गावचा विकास केला पाहिजे का गाव आपल्या 5 जणांमुळे भागात झालं पाहिजे असं करायचं नाही बरोबर की नाही त्यात तू तरुण तडफदार कार्यकर्ता युवा कार्यकर्ता गावचा बरोबर की नाही तुझ्याकरता आम्ही तुझ्या आईला पाडली तुझ्या विरोधात तू होते ना निवडणुकीत भावाची तुझी जमिनीवर भांडणं झाली आई गेली भावाकडे राहायला त्यांनी राजकारणी डावपेच केला तुझ्या आईला तुझ्या विरोधात उभी केली तरी पण आम्ही तिला पाडली इलेक्शन मध्ये पाडली बरं भाऊ हा निवडणुकीत पाडली तशी तुझी आई पडली नसती तुझी आई पडलीच नसती याच्या बापानं पाडली काही वेळेस पाठिंबा काढून